नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये बघणार आहोत काही बातम्या थोडक्यात. पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरची. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. जकार्ताहून लायन एअरवेजचं JT610 हे विमान समुद्रात कोसळल्याचं कळतंय. उड्डाणाच्या 13 मिनिटांनंतरच हे विमान कोसळलंय. जकार्ताहून पांगल विलांगकडे हे विमान प्रवास करत होतं आणि यात 188 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती समोर येते. रामजन्मभूमी प्रकरणावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सगळ्या देशाचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे. निवडणुकीआधी मंदिराचं बांधकाम सुरू करा असा एकीकडे इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेनं दिल्याचं कळतंय. सलग 12व्या दिवशी इंधन दरात कपात झाली आहे. पेट्रोल 30 तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त झालंय. 12 दिवसात 3 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी झालेत. मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर दर 85 रुपये 24 पैसे तर डिझेलचा दर 77 रुपये 40 पैसे इतका आहे. बदलापूर आणि नेरळजवळ असणाऱ्या चंदेरी किल्ल्यावर एक पर्यटक अडकल्याची माहिती कळते. मूळचा सिल्वासाचा रहिवासी असणारा पर्यटक ट्रेकिंगसाठी या किल्ल्यावर आला होता, पण रस्ता चुकल्यानं तो दुसऱ्याच सुळक्यावर चढला. त्याच्या सुटकेसाठी सकाळपासून पुन्हा एकदा बचाव करायला सुरुवात झाली आहे. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या निषेधात अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथे अगस्ती पुलावर आंदोलकांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलेलं आहे. जायकवाडीला पाणी सोडलं तर जलसमाधी घेण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. आजपासून पुण्यात दिवसातून फक्त एकदाच पाणीपुरवठा केला जाणार आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. काल रेव्हेन्यू कॉलनीतल्या संतापलेल्या नागरिकांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला आणि यावेळी त्यांनी निदर्शनं करत प्रशासनाच्या निर्णयाचाही निषेध नोंदवला. 3600 रुपये पहिली उचल मागून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेनं ऊस दराबाबतचं आंदोलन आधीच सुरू केलं. आजरा शहरातल्या मुख्य चौकात शिवसैनिकांनी काल रास्ता रोको देखील केला होता. बीडमधली बातमी. वडवणीमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांनी दुष्काळी दौरा केला, पण रात्रीच्या मंद प्रकाशात मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी हा दौरा केला. त्याच्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते. 20 मिनिटांच्या दौऱ्यात निलंगेकर यांना कितपत दुष्काळ दिसला असा संतप्त सवाल शेतकरी विचारतात. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी या दोघांची यंदाची FRPची मागणी म्हणजे कारखानदारांची मिलीभगत आहे असा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केलाय. यंदाचा FRP 8.5% रिकव्हरी बेसवर मिळाला पाहिजे. या मागणीसाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी दिलाय. सोनीरा सहकारी साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारी वाहनं स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांनी रोखली होती. जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत ऊस तोडू नये, नाहीतर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी 6,500 कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा केली, पण 3 वर्ष उलटली. ही घोषणा हवेतच विरली. त्यामुळे मनसेनं काल गाजराचा केक कापून आंदोलन केलं. सायन रुग्णालयात नुकत्याच रुग्णालयांसाठी विशेष कार्यक्रमाचं एक आयोजन करण्यात आलं होतं. श्रद्धा चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे कॅन्सर, त्याचबरोबर हेपेटायटिसच्या आणि हृदयविकारानं त्रस्त रुग्णांना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. आदेश बांदेकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सायन पनवेल महामार्गावर मांसाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला काल अपघात झालेला होता. शिरवणे ब्रिजवर ही दुर्घटना घडली होती. काही वेळ इथे त्याच्यामुळे त्याच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अंबरनाथची बातमी. शिवाजी चौक इथे मुख्य रस्त्याच्या कामाला सणाच्या सुरुवातीलाच आता सुरुवात झालेली आहे, पण ही रस्त्याची कामं खरं तर 4 वर्ष रखडलेली आहेत आणि दुकानदाराच्या व्यवसायावर देखील या रस्त्याच्या कामामुळे सध्या परिणाम जाणवतोय. पुण्यातल्या जील एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये परीक्षेत संचालकाच्या पत्नीचे पेपर काही प्राध्यापकांनी सोडवण्याचा गैरप्रकार घडला होता, पण पुणे विद्यापीठानं चौकशी समिती नेमली, पण अहवाल दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदार योगेश ढगे हे सध्या उपोषणाला बसलेत. पुणे मेट्रो स्टेशनही आता शिंदेशाही पगडी परिधान करणार आहे, कारण सध्या मेट्रो स्टेशनची बांधकामं सुरू आहेत. त्यातलं संभाजी पार्क स्टेशन हे शिंदेशाही पगडीच्या आकारात बांधलं जाणार आहे. 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांच्या गळ्यात पडली. निवडणूक न घेता संमेलनाच्या अध्यक्षांची थेट नियुक्ती करण्याची यंदाची ही पहिलीच वेळ आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांनी उभारलेल्या वावखळेश्वर मंदिराचा वाद आणखी चिघळला. हे मंदिर MIDCच्या जागेत अनधिकृतपणे उभं असल्याचं कारण देत ते पाडण्याची कारवाई आता केली जाणार आहे. आणि सुभाष देसाईंच्या विरोधात राष्ट्रवादीनं देखील सध्या आंदोलनाचा पवित्रा तिथे घेतला आहे. बेळगावजवळच्या काटगळी परिसरात मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर आहे. त्याच्यामुळे घबराट पसरलेली आहे. वनविभाग मात्र याबद्दल कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही.
पुरंदरमधल्या माळशिरसमध्ये ऊसतोडणी सुरू असताना तिथे ऊसतोड कामगारांना दुर्मिळ जातीची रानमांजरं सापडलेली आहेत. सध्या त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. कोकणातल्या खावटी कर्जाला देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. लवकरच या संदर्भातला GR शासन काढणार आहे अशी घोषणा सहकार मंत्र्यांनी रत्नागिरीत केली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस ते सोडतील जाधव अशी चर्चा होती, पण या भेटीनंतर सध्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात रोहिणी शिवारात शिरपूर पोलिसांनी छापा टाकला आणि गांजाची शेती उद्ध्वस्त केलेली आहे. गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मालेगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे काँग्रेसचे माजी सभापती खलील शेख यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांच्या हातावर गोळी लागली, त्यामुळे थोडक्यात ते बचावले. जळगावमध्ये विक्रीसाठी कारमधून गुटखा घेऊन जाणाऱ्या 2 संशयितांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईत तब्बल 6,35,500 रुपयांचा विमल गुटखा पोलिसांनी जप्त केला. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं रोजगार मेळावा सुरू आहे. मिशन कौशल्य विकास अंतर्गत युवकांच्या कौशल्यासाठी इथे विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 38,000 सुशिक्षित तरुण तरुणींनी इथे नोंदणी केलेली होती आणि या उमेदवारांपैकी चंद्रपूर गडचिरोलीसह पूर्व विदर्भातून 20,000 तरुणांनी इथे उपस्थिती लावली होती. हमाल मापाडी कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी दिवाळी आणि भाऊबीजेला हमाल आपल्या बायका आणि लेकरांसह आंदोलन करणार आहेत. 50 वर्ष या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे हे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामीण भागात भात लावणीची लगबग दिसून येते, पण बऱ्याच ठिकाणी कामगार मिळत नाही. ट्रॅक्टरचं भाडं परवडत नाही, त्यामुळे कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना एक अनोखी शक्कल लढवलेली. बाईकच्या सहाय्यानंच त्यांना आता मळणी करायला सुरुवात केली. कोल्हापुरातल्या पट्टण कोडोली इथल्या विठ्ठल बिरदेव यात्रेला सुरुवात झालेली आहे. 5 राज्यातले भाविक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात. पुण्यात राजा रवी वर्मा यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन सुरू आहे. बालगंधर्व आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरू आहे. 1894 ते 1906 दरम्यानची म्हणजेच राजा रवी वर्मा यांनी चितारलेली 120 वर्षांपूर्वीची अस्सल चित्र इथे पाहता येतात. भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी सोडलेल्या पाण्यावर एक सुंदर इंद्रधनुष्य काल पाहता येत होतं आणि ते पाहण्यासाठी काल गर्दी होत होती. केडीएमसीचे कंत्राटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर गेलेत. आयुक्तांनी आश्वासन दिलं, पण पगारच झाला नाही आणि त्यामुळे कामगारांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. या संपामुळे कल्याण डोंबिवलीतल्या कचऱ्याचा प्रश्न येणाऱ्या दिवसात निश्चितच गंभीर बनू शकतो. पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर आहेत. अनिवासी भारतीयांशी त्यांनी काही वेळापूर्वीच संवाद साधला. भारत सध्या अनेक मोठ्या बदलांना सामोरं जातोय असं त्यांनी म्हटलंय. जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी प्रगती करावी आणि भारताच्या प्रगतीलाही हातभार त्यांनी लावावा. वैश्विक शांततेत भारताची भूमिका महत्वाची आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय. भारताच्या रेल्वे क्षेत्रात क्रांती करणारी ट्रेन 18च्या चाचणीला आजपासून सुरुवात होती. युरोपियन रेल्वेच्या धर्तीवर इंजिन नसलेली ही ट्रेन 160 किलोमीटर प्रति तास या वेगानं धावू शकते. इंजिन नसलेल्या ट्रेनची निर्मिती चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आली. शशी थरूर यांनी पंतप्रधानांना एक विंचवाची उपमा दिली आहे. संघाच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख न करता मोदी त्यांनी म्हटलेलं आहे की मोदी हे शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत. त्यांना हाताने हटवू शकत नाही आणि चपलेनं मारूही शकत नसल्याची टीका काल त्यांनी एका लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना केली. उत्तर प्रदेशातल्या झाशीत खाकी वर्दीत असलेल्या माऊलीचं एक वेगळं स्वरूप पाहायला मिळालं. कारण झाशी जिल्ह्यातली एक महिला कॉन्स्टेबल अर्चना सिंग हिचा एक फोटो काही दिवसांपासून व्हायरल झालाय. आपल्या 6 महिन्याच्या मुलीला कुठे ठेवायचा हा विचार तिला येत होता, पण अर्चना तिला अखेर पोलीस स्टेशनमध्येच घेऊन आलेली. पण आता जी माहिती कळते त्यानुसार तिच्या गावी बदली करण्यात आली. एका ब्रेकनंतर इतरही बातम्यांसह पुन्हा भेटूया. वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा चौथा सामना आज रंगणार आहे. गेल्या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला होता आणि या सामन्यात भारताच्या मधल्या फळीला मजबूत करण्यासाठी केदार जाधवचं संघात पुनरागमन देखील होणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हॉकी पुरुषांच्या सामन्यामध्ये भारत पाकिस्तान या दोन्ही देशांना संयुक्त जेतेपद देण्यात आलंय. या दोन्ही देशांमध्ये फायनल होणार होती, पण अंतिम सामन्याआधी पाऊस पडायला सुरुवात झाली आणि त्यामुळे हा सामना होऊ शकला नाही.
राखी सावंतनं तनुश्री दत्तावर केलेल्या आरोपांबाबत अखेर तनुश्रीनं आपलं मौन सोडलंय. खोडसाळ आणि चुकीच्या आरोपांना आपण किंमत देत नसल्याचं तिनं म्हटलं आहे. अनुपम खेर यांच्या द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या सिनेमाचं शूटिंग नुकतंच आटोपलं आणि त्यानंतर एक खास फोटो त्यांनी शेअर केलेला आहे. सिनेमात काम करण्याआधी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं मूल्यमापन करण्यात आपण कमी पडलो असं स्पष्टीकरण त्यांनी या फोटोद्वारे दिलं आहे. करवा चौथ मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट केला जातो आणि त्याचबरोबर सेलिब्रिटीजनी असे वेगवेगळे फोटोज देखील शेअर केलेले आहेत. आयुष्मान खुरानानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्यामध्ये हातावर त असं अक्षर मेहंदीनं काढलेल्या फोटोनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. त्याची बायको ताहिराची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यानं तिच्या वतीनं तिच्यासाठी काल उपवास केला. बिग बॉस या रिअलिटी शोमध्ये अजून काही स्पर्धक वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन घरात जाण्याची शक्यता आहे. शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता हे गेल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते आणि पुन्हा एकदा या दोघांना आता बिग बॉसमध्ये परत पाठवलं जाऊ शकतं.